या गाण्याने भल्या भल्यांना पाठीमागे ठेवल्यात. भरपूर जादूटोणा केलाय, त्यासाठी हे गाणं नको लावू. चला, ज्या सर्वांना आतुरता होती ती मॅच अखेर आपल्या भेटीला आले. होमटन LNCC नवापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम साई मनवेलपाडा. चला, सलामती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्वतः कर्णधार आशिष मेहर आणि नॉन स्ट्राईक हँडला राज. चला, मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये मनोहर अपकमिंग चा सितारा. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल, ये अभिनवात डॉट बॉल, खूप चांगला बॉल. आणि मनोहरकडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे, नो डाऊट, सर्वांना माहित आहे. त्यासाठी मनोहरची बॉलिंग या मॅच मध्ये, या षटकामध्ये कशा प्रकारे पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल, फुल टॉस, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ व्हाट अ फील्ड, खूप चांगली फिल्डिंग. स्वतः कर्णधार संग्राम चेंडू खाली गेले आणि खूप चांगली फिल्डिंग केली. ऍक्शन रिप्ले पाहणार, स्वतःला जज केलं आणि परफेक्ट बॉल जज करत असताना शानदार फिल्डिंगचा नजारा. 2 मध्ये 1. पुढचा बॉल, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखी संग्राम, वा 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 वा, काय फिल्डिंग करतात संग्राम. स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये स्वतःला झोकून दिलंय. आणखीन एक शानदार दमदार फिल्डिंगचा नजारा. ओ व्हाट अ फील्ड. आणखीन एक सिंगल. पहिल्या 3 मध्ये 2, 2 वर 0. या आतापर्यंत कहाणी आहे. फुल टॉस, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. कर्णधार आशिष मेहर बाद. पहिला धक्का LNCC यज्ञेश नवापूर या संघाला गॉन. टांकुटीचे विश्वास मेहर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. कर्णधार बाद. आशिष मेहर नंतर विश्वास मेहर. पाहूया, एक बंधू डगआउट मध्ये गेल्यात, दुसरे बंधू मैदानाच्या आतमध्ये आल्यात. शेवटचा बॉल, सुपर बॉलिंग. शेवटचा बॉल घेऊन रेडी आहेत. आतमध्ये येणारा बॉल पाठीमागून आल्यात. वेगाने बेगी झाले. ओ पुढे आले, पुढे आले. पाठीमागे जायला पाहिजे होतं. जर पाठीमागे गेले असते तर विकेट आली असती. पुढे आले. ऍक्शन रिप्ले पहा काय घडलं होतं. पाठीमागून वेगाने आले, बॉलला जज करण्यासाठी पुढे आले. कदाचित मागे आले असते तर विकेट आली असती. 2 गोष्टी समांतर होत्या. विकेट नाही आली, सिंगल झाले कंप्लीट. आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 वर 1. डीजेला ऐकून लगेच बोलूया. टांकू राज मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. राजने या नवीन हंगामामध्ये खेळत असताना जो काही खेळ केलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. मॅन ऑफ द सिरीज 2 स्पर्धेमध्ये जिंकल्यात. आता या 2 स्पर्धेमध्ये खेळत असताना या घरच्या मैदानावर कशा प्रकारचा खेळ राजचा आपण पाहणार आहोत. साहिल आल्यात. पहिला बॉल, ओ पहिला बॉल, वाईड बॉल. वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5 वर 1. राज ऑन स्ट्राईक. स्ट्राईक हँडला राज आहे. पुढचा बॉल, ड्राईव्ह केला समोर. नो बॉल, नो बॉल. येस, चेक केलं जाणार आहे. सर कसला बॉक्सच्या पुढे गेलेत का? ओके, चेक केलं जाईल. ज्या आपल्याला चेंडू हाताला त्या आपल्याला बॉक्सच्या आतमध्ये होते की बाहेर. हो, सबसे बडी गलती. नो बॉल. टप्पा पडल्यानंतर आधीच पुढे गेले, त्या कारणाने हा नो बॉल आमच्या ऑफिशियल पंचाने घोषित केलाय. आता पुढचा बॉल, फ्री हिटचा बॉल. 7 वर 1. संधी आले विश्वासकडे. फ्री हिटचा बॉल आपण पाहणार आहोत. वन्स अगेन साहिल रेडी आहेत. पाहूया फ्री हिटच्या बॉलला काय घडतंय. ओ जाबिली, आणखीन एक नो बॉल. दडपण वाढलंय, दडपण वाढलंय. हे स्वतःवर घेणारं दडपण आहे. कारण या धावा आतापर्यंत
एकही चेंडू फेस झाला नाहीये. एकही चेंडू आतापर्यंत फेस झाला नाही. येस, बॉलिंग चेंज, बॉलर चेंज. आता सतीश आल्यात. धाबा धावपल करतात. 8 वर 1. फ्री हिट ऑन आहे. येस, नो डाऊट. पाहूया फ्री हिटच्या बॉलवर काय घडतंय. 8 वर 1. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटचा बॉल डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. सतीशला आणलंय गतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी. बॉलिंग चेंज केले कारण धाबा या अगोदर साहिलने भरपूर दिल्या होत्या. धाबा धावपल करते आतापर्यंत. 8 धाबा. 8 वर 1. पुढचा बॉल रेडी आहेत. वन्स अगेन. ओ, यावेळी सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना सहज सोपरे तिने सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपल करते पाहणार आहात. 9 धाबा धावपल करते. 9 वर 1 ही आतापर्यंत कहाणी आहे. 1.2 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पाहूया सतीश समोर राज रेडी आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. कडक स्ट्रोक. तिकडे कितीही ताकद लावा, ती जागा त्या जागेचं नाव आहे. त्या जागेवर फक्त एकच धाव येणार आहे. त्यासाठी सिंगल कंप्लीट होते. 10 वर 1. पहिल्या 3 चेंडूची कहाणी. दुसरं षटक मार्गस्थ. विश्वास आणि राज समोर खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये ओ, बॅकअप नाहीये. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. टँकोटीचा चौकार आलाय. विश्वाच्या बॅट मधून येणारा ब्रँड स्ट्रोक. 14 वर 1. पुढचा बॉल. आणखीन एक पट्ट्या खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र सिंगल कंप्लीट झाले. चौकारानंतर सिंगल कंप्लीट म्हणजे 15 धावा धावपल करतेत. 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. LNCC यत्नेश चलबेंड बापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट ओमसाई मनिलपाडा. फुल टॉस. बॅकअप आहे. आता मात्र बॅकअप आहे. बॅकअप बरोबर दिलाय आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धावपलकर 15. खूप चांगली सुरुवात. पहिले षटक वळखता या षटकामध्ये भरपूर धाबा आल्या, अतिरिक्त धाबा आल्या, नो बॉल पाहिले, चौकार पाहिले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 वर 1. टँकोटीचे आमचं डीजे मॅन मागील 3 दिवस झाले. काय जबरदस्त सॉन्ग. प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक क्षणोक्षणी आपल्या भेटीला आणतायत असे आमचे डीजे मास्टर मिस्टर धीरज धीरू. चला मॅच कडे बोलणार आहोत. योगेश आल्यात. पॉवर प्ले. येस, आता खरी मजा येणार आहे. पाहूया पॉवर प्लेचा पहिला बॉल. हो, पहिला बॉल लेग कटर आतमध्ये येणारा बॉल आणि सहज सोपरीतीने सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपल करते. 16 वर 1. 2.1 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. वेळ घेतला जातोय. चर्चा करतायत. आता पाहूया ही घेतलेली वेळ कोणाच्या बाजूने जातोय. पॉवर प्ले कोणाच्या बाजूने जाणार आहे. पॉवर प्ले मध्ये किती डॉट येणार आहेत. पॉवर प्ले मध्ये किती चौकार येणार आहेत. किती विकेट येणार आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न. डाऊन टू ग्राउंड. परंतु एकच धाव आहे. त्याचं कारण टॅप होता. विकेटवर टॅप असल्या कारणानं ते एकच धाव. सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपलकर 17. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 2. पॉवर प्ले सुरू आहे. पाहूया पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 2 धाबा आल्यात. हो, यावेळी खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल. पाठीमागे चेंडूला हलक्यात सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. आणखीन एक सिंगल. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत योगेश पॉवर प्ले मध्ये करतायत. पहिल्या 3 मध्ये 3 आल्यात. चौथा बॉल पाहूया.
चौथा बॉल, चौथा बॉल, डाऊन द ग्राउंड, ऑफ ड्राईव्हचा फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. टँकुटूचे चौकार आलाय. 5वा बॉल, ऑन साइडला जी आपली टॅप आहे, टॅपच्या साईनने चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. सिंगल झाले कंप्लीट. शेवटचा बॉल, धाबा धापल करती 23. 5 मध्ये 8 आल्यात. 5 मध्ये 8 आल्यात म्हणजे शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. काय घडणार आहे या शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर. पावलेचा शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 24-1 ही आतापर्यंत कहाणी आहे एलएनसीचे यज्ञेश चलबे नवापूर या संघाची. डीझेल ऐकूया आणि लगेच बोलूया. टाकू स्वतः करदार संग्राम आल्यात. पहा, संग्रामच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. आता शेवटचा आणि अंतिम षटक. इकडून किमान 8-10 धाबा. समोर संग्राम या धावांना वाचवण्याचा प्रयत्न करतील. पहिलाच बॉल, खूप चांगला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट होते. पहा, जमेची बाजू एकच आहे. 2 सलामी बॅटरच्या आशिषच्या विकेट नंतर विश्वासने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली. ही सर्वात जमेची बाजू आतापर्यंत राहिले. चर्चा करतायत का नाही करणार. शेवटचे 5 बॉल, 5 बॉलचा खेळणं बाकी आहे. 25 झाल्यात. इकडून किमान अजून 8 धाबा. कारण मैदानाची आखणी ज्या प्रकारे आहे, आउटफील्ड ज्या प्रकारे या मैदानावर खेळत असताना तुम्हाला किमान 30-32 धाबा येणं गरजेचं आहे. पाहूया शेवटचे 5 बॉल. ओ, यावेळी डाऊन द ग्राउंडचा फटका. नो बॉल, नो प्लस 4, 4 धाबा. थँक्यू. नो प्लस 4, 5 धाबा आल्यात. पुढचा बॉल प्रीहिटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फेकी झाले, सिंगल झाले कंप्लीट. त्यासाठी राजची चर्चा सुरू होती. मनीष, राज या नवीन हंगामामध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये टीमचा की फॅक्टर राहिलाय. आणि आणखीन एक बॉल, म्हणजे आणखीन एक फ्री हिट येणार आहे आता. 32 रन, 32 धाबा आणि फ्री हिटच्या बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. धाबा धापलकर 33, 33 धाबा. पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. शेवटचे 3 बॉल. पाहूया, संग्रामला पलटवार करावा लागणार आहे. ओ, पलटवार, प्रतिउत्तर, दांडीगुल, फलंदाज बाद, दुसरा धक्का, राज बाद, गॉन. धापलकरती 33 धाबा. समोर खेळण्याचा प्रयत्न, साईल आल्यात. ओ, हातामध्ये चेंडू आला नाही. खूप चांगली फिल्डिंग. हातामध्ये चेंडू आला नाही. सिंगल झाले कंप्लीट. शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. 34 धाबा धावपलकरती आहेत. 34 वर 2. आता चेक केलं जाणार आहे. यस, पाहूया काय घडलंय. अखेरकार चेक केलं जाईल. तोपर्यंत ऐकूया डीजेला.
शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलला बॅट मधून आवाज, फटका पहा, कडक स्ट्रोक आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे 38 धावा धावपल करतेत, 39-39 टार्गेट सेट केलंय. इनिंग ब्रेक आहे. फटका पहा, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर फटका. संग्रामचा हा बॉल फुल टॉस, कडक स्ट्रोक ऑन साइडला, कटआउट स्पिनरच्या जवळ पास होऊन निघून गेला. 4 धावा आल्या आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपला. सारे जमले क्रिकेट वीर, डोकरा देवाचा आशीर्वाद हाय काठेपडावाल्या. चला मॅचला झाली सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संग्राम स्वतः कर्णधार आणि नॉन स्ट्राईक एंडला ओमकार. पाहूया भूपेश आल्यात. 40 पाठलाग. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सहज सोपरीतेने सिंगल झाले कंप्लीट. 40चा पाठलाग आहे. 40चा पाठलाग म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 2 बाउंड्रीजची मॅच आहे. किमान एक तरी 10 धाबा येणं गरजेचं आहे. पाहूया काय घडतंय. ओ कडक स्ट्रोक, कडक फिल्डिंग. जितक्या वेगाने फटका एक्झिक्यूट केला होता, तितक्याच वेगानं चेंडूला अडवलं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल, याबली ड्राईव्ह केलं चेंडूला आणि सिंगल झाले कंप्लीट. 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धाबा धावपल करते आहेत. 2-0. पुढचा बॉल वन्स अगेन भूपेश रेडी आहेत. स्ट्राईक एंडला ओंकार. समोर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. ओ परेश ये विनोबाद, कडक, फुल जोशात, फुल तयारीत, नो डाऊट. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल, आणखीन एक. ओ याबली चेक केलं जाणार आहे. चेक केलं जाईल. पाहूया. विश नेटवर्क थोडी आमची बिझी आहे. वन्स अगेन मनीष कडे जातोय. मध्ये येतोय. शेवटचा बॉल, धाबा धापल करती फक्त आणि फक्त 2 धाबा. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन रेडी आहेत. प्रयत्न काय जबरदस्त होते ओमकारचे त्या फटक्यासाठी. येस, फार मोठा एक्सपिरियन्स आहे नो डाऊट. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. वेल एक्सपिरियन्स. फक्त 3 धावा भूपेशने या षटकामध्ये आणल्यात. आता मॅच मध्ये इक्वेशन 18 बॉल 37 धाब्यांची गरज. डीजे ऐकून लगेच बोलूया.
थँक्यू. 3-0 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राज आल्यात. पाहूया इकडून धाबा बनवावे लागणार आहेत. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू आला, फेकी झाले. फलंदाज बाद. रनआउटच्या रूपाने ओमकार बाद. पहिला धक्का. आहे हो एक नंबर नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर आहे हो एक नंबर आहे हो एक नंबर नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग. थँक्यू. बरेच पाठीमागे राहिले होते. फटका ज्या वेळेला एक्झिक्यूट केला त्यावेळेला बॅट स्विंगला भरपूर ताकद होती, टायमिंग तितकंसं नव्हतं. त्या कारणानं टॅपच्या साईने त्या चेंडूला अडवलं, लगेच फेकी केली आणि बाद झाले. पुढचा बॉल यावेळी सोडून दिले लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. आणखीन एक विकेट. फटका खेळत असताना संग्राम हा बॉल डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला. संग्राम बाद. दुसरा धक्का ओम साई मनेलपाडा या संघाला. साहिल नवीन फलंदाज. अडचणी वाढल्यात, दडपण वाढलंय, कारण येस या प्रकारचे चौके तुम्हाला येणं गरजेचं आहे, तरच तुम्ही या धावफलकापर्यंत पोहोचू शकता. चेंडूला गॅप मधून पाठवलं, बरोबर गॅप शोधला आणि आल्याच पहिल्याच बॉलवर 4 धाबा आल्यात. चौकार आलाय, ब्रँडेड स्ट्रोक. थँक्यू टू से. 8-2 साहिलच्या बॅट मधून पहिल्याच बॉलला चौकार. यावेळी हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सिंगल झाले कंप्लीट. 9-2 फार मोठ्या अडचणीमध्ये आहेत. ऍज अ ओपनर दोन्ही ओमकार आणि संग्रामला मैदान सोडावं लागली होती. त्यानंतर फार मोठी जबाबदारी साहिल आणि सूरज. 4 बॉल झाले, 4 बॉल त्या 2 खेळाडूंवर येऊन राहिली होती. यावेळी खूप चांगला बॉल चेंडू पायावर आदळतोय आणि यावेळी मात्र सिंगल कंप्लीट झाले. शेवटचा बॉल यावेळी लॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टॅपच्या साहाय्याने चेंडूला फील्ड केलं. डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. आता 2 मध्ये 10 झाल्यात. आता 2 मध्ये म्हणजे 12 मध्ये बनवायचे आहेत. 29 या ऐकूया डीजेला. थँक्यू थँक्यू. ऑन स्क्रीन जल्मेश आपल्याला पाहायला मिळाले होते. ऑन स्क्रीन दिसतात आमचे जम्मूबाई, ज्यांना आता पॉवर प्ले मध्ये 38 सर्कल मध्ये उभं करण्यात आलंय. आशिष मेहर वेल एक्सपिरियन्स बॉलर, फार मोठा एक्सपिरियन्स. लेग कटर आहेत, वेगवान गोलंदाज आहेत. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल लेग कटर, हलकीशी फ्लाईट, नो डाऊट. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल कॅप्टन फट्टा खेळलाय हवेत, स्वतः झेल पकडलाय फलंदाज. आणखीन एक बाद. कॉन. थँक्यू टू से. योगेश आल्यात परंतु योगेश सुद्धा बाद. योगेश पहिलाच बॉल फटका खेळला हवेत, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर.
चौथा जबल पास गडी बाद होतोय. फार मोठ्या अडचणीमध्ये आहे. ऑन हॅट्रिक पाहूया हॅट्रिक होते का. हो याबली लेग कटर आणि कट केला तो चेंडूला. सिंगल झाले कंप्लीट. पहा मोठे ब्लास्ट येत नाहीयेत त्या कारणानं दडपण अजून वाढलं गेलंय. आता या दडपणला बघत असताना बाउंड्रीज येणार कधी. ओ याबली लेफ्ट केलंय. सोडून दिलं होतं. जादूगर आशिष मेहर शेवटचा अंतिम चेंडू घेऊन. हो नो बॉल. आता फ्री हिटची संधी आहे पाहूया. 12/4 या आतापर्यंत कहाणी आहे. फ्री हिटचा बॉल आपण पाहणार आहोत. ओ फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल आलाय डॉट. आता पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धापल करते 12. या ऐकूया डीजेला. विश्वास आल्यात. विश्वाच्या विकेट हॅट्रिक साठी सुरेश मेहर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाहूया. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल टॅप केला चेंडूला. ओ ये क्या हुआ. हे कधी होतं माहितीये का. जेव्हा तुमच्याकडे जास्त धावा असतात ना तेव्हा या प्रकारचं चित्र होतंय. बंजा स्ट्रोक याला म्हणतात. जास्त धाब्याचं कारण. हो जलमेच्या चेहऱ्यावर फार मोठा हास्य आहे. फार मोठा हास्य आहे. पाहूया. कडक स्ट्रोक. ओ इतका कडक की नॉन स्ट्राईक यांच्या खेळाडूच्या जबल पासून बॅट हातातून सुटली होती. इतक्या फटका वेगवान एक्झिक्यूट केला होता. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल झाले. आणखीन एक कंप्लीट. पुढचा बॉल. यावेळी सन्मान दिलाय. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे कारण या धावांचा पाठलाग करण्यासाठी तुमच्याकडे प्लॅन नव्हता. ओमकार त्या फटक्याकडे जात होते परंतु ओमकार आणि संग्रामच्या त्या फटक्याला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अडवलं होतं. त्यासाठी धावा बनल्या नाही आणि ओमसाई मनवेलपडा या मॅच मध्ये खूप पाठीमागे राहिले. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय एलएनसीचे यज्ञेश बापूर या संघाने. चला दोन्ही संघाच्या संघाने लगेच या. फुलपाडा कॅप्टन लगेच या. पहिली कोण जिंकले रे.